गावावरून येऊन 3-4 दिवस झाले आणि इथं येऊन समजलं की गॅस महागावलंय किंवा गॅसचा तुटवडा आहे म्हणून मी जेव्हा गावी काजू साफ करायला गेलेलो तेव्हा दुपारच्या वेळेस वगैरे बायका सर्रास पाणी प्यायला वगैरे बसतात. सहज असा विषय आला, हे गॅस महाग होणार, स्वस्त होणार याची आम्हाला पुसटशी कल्पनाही नव्हती. पण सहज असा विषय आला कारण काजूत वगैरे साफ करायला गेलो की वाळलेली लाकडं अशी मजूर घेऊन जातात आणि मी गावी होतो तेव्हाही आणि आत्ताही पूर्ण स्वयंपाक चुलीवरच करतो. आणि यांचे असे म्हणणं आहे की चुलीवर केलेल्या स्वयंपाकाने भांडी जास्त खराब होतात. पण पूर्वीच्या बायका करायच्याच ना चुलीवर स्वयंपाक वगैरे, तेव्हा भांडी खराब व्हायची नाहीत का? म्हणणं काय तर चुलीवर भांडी स्वयंपाक केलेले भांडी घासायला जास्त मेहनत लागते. पण आता कसं लाईफ इझी पाहिजे, जास्त किचकट नको. त्यांचं असं म्हणणं की कशाला चुलीवर स्वयंपाक करायचा, गॅसवरच करायचा. पण इतकी आमची ही बागायती शेती आहे, याच्यात पावसामुळे कितीतरी फांद्या झाडं मोडून पडतात, वाळतात. त्यामुळे वर्षभराचं सरपण आम्हाला यातूनच होऊन जातं. मी जास्त चुलीवर स्वयंपाक करतो, गॅस फक्त एमर्जन्सीलाच वापरतो. यांचं म्हणणं की गॅसवर करायचा स्वयंपाक सगळेच करतात, आता चूल जास्त कोण वापरत नाही असं. पण आता गॅस महागावले किंवा गॅस मिळणारच नाही, पण आता नाही का या चुलीवर स्वयंपाक करणार. त्यातून मला एक गोष्ट कळली की माणूस आपल्या सोयीनुसार आपली मतं मांडतो. आणि गॅस महागावले किंवा गॅसचा तुटवडा म्हणाल तर गावी याचा फारसा फरक पडणार नाही, कारण गॅसची सवय मोडेल आणि पुन्हा चुलीवर स्वयंपाक करायची सवय लागेल. आणि गावी लाकूड फाटा खूप असतो, त्यामुळे गॅसचा तुटवडा असला तरी याचा ग्रामीण भागावर जास्त परिणाम होणार नाही. आणि पाठीमागे बघू शकतात लाकडं गोळा करतायत बायका. आता बायका शेताकडे गेल्या की डोक्यावरून येताना सरपण घेऊन येतील आणि काही आता नवीन लागलेल्या सवयी बदलतील आणि जुन्या सवयी लागतील. इतकंच काय तो फरक पडेल. बाय, थँक्स फॉर वॉचिंग. आणि हो, नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला सबस्क्राईब करा.